आणि दरम्यान नवनीत राणा यांच्या वतीने नागपुरात उद्धव ठाकरे यांना डिवचणारे होर्डिंग लावण्यात आलेत। उद्धवला अहंकाराची मिळाली शिक्षा, आता आठवली रामरक्षा असा मजकूर असलेले होर्डिंग्स नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये लावण्यात आलेत। नागपूरच्या रामनगर परिसरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी नागपूर शहरामध्ये काही होर्डिंग लावले। त्या होर्डिंगमध्ये जो मजकूर लावण्यात आला त्या मजकुरांमध्ये अत्यंत आक्षेपार्ह असा मजकूर आपल्याला पाहायला मिळत आहे की उद्धवला अहंकाराची मिळाली शिक्षा, आता आठवली रामरक्षा। निश्चितच कुठतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरेंना डिवचण्याचं काम केलं गेलेलं आहे नवनीत राणा यांच्या वतीने। कारण की जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती तेव्हा नवनीत राणा यांनी जेव्हा हनुमान चालिसाचं पठण केलं होतं तेव्हा त्यांना 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलं। त्याची देखील आठवण त्यांनी या निमित्ताने या होर्डिंगच्या माध्यमातून करून दिलेली आहे। मात्र कुठेतरी हनुमानगडीच्या नरेचा चमत्कार झाला आणि रामरक्षा आणि श्री हनुमान चालीस पठण करण्याची सद्बुद्धी उद्धव ठाकरेंना सुचली असा देखील मजकूर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। सोबतच आपण बघू शकतो की सत्ता गेली, पक्ष गेले, आमदार गेले, खासदार गेले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वही सोडले हा देखील मजकूर इथे पाहायला मिळत आहे। दुसरीकडे अमरावतीमध्ये नवनीत राणा हनुमान चालिसाचं पठण करणार आहे आणि त्या हनुमान चालिसाचे होर्डिंग लावताना एक प्रकारे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला डिवचत नागपूरमध्ये हे होर्डिंग लावलेले आहे। आणि या माध्यमातून कुठेतरी अजूनही राणा कुटुंब असेल किंवा शिवसेना असेल यांचं वैर किती टोकाचं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.